किंग ब्रदर्स आयोजित गावदेवी चषक 2026 ही स्पर्धा फायनल दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम टप्पा, या स्पर्धेचा अंतिम क्षण आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये. एकीकडे तुम्ही पाहताय वासरेखोंडा विभागामधील एक मोठा संघ म्हणून नेहमी त्याच्याकडे पाहिला जातो तो सांडशी संघ, आणि त्यांच्याच विरोधामध्ये अगदी आपण पाहताय कर्जत परिसरामधील एक दादा संघ म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिला जाणारा यशोदीप डिक्सल संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक श्रेयस मसे, नॉन स्ट्राईक रोहित. पहिलं षटक पी बनचं षटक. अगदी नेहमीच ज्यांच्याकडे ती दुरा सांडशी संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे ते अजय शिर्के गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये भुतिवलीच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारा आज संघ आज तुम्ही पाहताय गावदेवी चषक 2026 मध्ये ती पहिली मॅच खेळत असताना मुगाई माता मुकपेच्या या मैदानावरती बीडकरांची ही स्पर्धा तुम्ही पाहताय. अफाट प्रेम या स्पर्धेला मिळालंय. अगदी आपण पाहताय 3 दिवसांमध्ये या स्पर्धेची चर्चा बहुचर्चा आपल्याला होताना पाहायला मिळाली. प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये खेळण्याचं ते स्वप्न बाळगलंय, परंतु ज्या टीमला या स्पर्धेमध्ये खेळायला मिळालं नाहीये त्यांना पुनश्च एकदा बीडकरांच्या माध्यमातून आणखीन एक संधी जरूर मिळेल. परंतु जाऊया मॅचकडे. दोन्ही टीमला शुभेच्छा. आजच्या दिवसातील पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. हो, पहिला फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूने काढलाय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय. आउटफील्ड मध्ये बॉल स्लो झालाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत बॉल पोहोचलाय सीमा पार. पहिल्या बॉलवरती श्रेयस मसेच्या बॅटमधून आलाय हा पहिला इनिंगचा चौकार. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय कव्हर ड्राईव्हचा तो फटका पाहायला मिळाला. बरोबर लोअर फुलटॉस बॉल आला होता. फुटवर्क चांगलं आहे श्रेयस मसेचं. बरोबर फुटवर्कनं ड्राईव्ह करत असताना अगदी पहिल्याच बॉलवरती तो पॉवरफुल फटका चौकारानं मात्र सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन केलंय 4 धाबेनं श्रेयस मसेनं अजय शिर्केच्या विरोधामध्ये. हो, यावेळी पुढ्यामध्ये टाकला होता. पुनश्च एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केलेला आहे. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन विकेट. या मैदानावरती हवा अगदी वेगाने आपल्याला वाहताना पाहायला मिळते, परंतु ती एका ठिकाणी स्तब्ध नाहीये, तर मैदानाच्या चारी बाजूनं अगदी फिरताना पाहायला मिळते. म्हणजे कधी लेफ्टी बॅटरसाठी हवा उपयुक्ती ठरते, तर कधी रायटी बॅट्समनसाठी देखील ती उपयुक्ती ठरताना पाहायला मिळते. यावेळी अगदी आपण पाहताय हवा उलट्या दिशेनं वाहतीये. हवेच्या विरुद्ध दिशेने ती फटकेबाजी चालू आहे श्रेयस मसे यांची. हो, आउटसाइड लेग स्टंप आपण पाहताय. पंच सांगतायत लेग स्टंपला सोडून आला. वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. एक्साची धाव धावफलकावरती आली आहे. एक्साच्या धाब्यानं जर पाहायला गेलं तर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 7 वरती. हो, हाफ ट्रॅकर शॉट पूल केला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गुल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. श्रेयस मसेच्या बॅटमधून षटकार. अप्रतिम बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना मॅन फ्रॉम डिक्सल श्रेयस मसे, जे खऱ्या अर्थानं आपण पाहताय SM स्पोर्ट्सचे ओनर आहेत, SM स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत. ज्या बॅट्स आपण पाहताय प्रत्येकाकडे SM स्पोर्ट्सची तुम्हाला पाहायला मिळते. हो, पुढ्यामध्ये टाकलाय. दूर भरून खेळण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू. अजय शिर्के स्वतः पकडली एक कॅच. अगोदर झालं आक्रमण आणि आता मात्र टी फॉर टॅक. जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. श्रेयस मसेची मोठी विकेट मिळाली आहे अजय शिर्केला. धक्का क्रमांक पहिला यशोदीप डिक्सल टीमला. पहिली विकेट आली आहे यशोदीप डिक्सल टीमची. आपण पाहता श्रेयस मसे बाद झाले. काय आक्रमक सुरुवात केली होती. स्टार्ट चांगला मिळाला होता. फ्लाइंग अगदी सुसाटानं सुटले होते, परंतु 5व्याच बॉलवरती अजय शिर्केनं ते विकेट मिळवली आहे. कमबॅक करणार नाही तो अजय शिर्के कसला, हेच दाखवलं अजय शिर्केनं देखील. विकेट आली आहे. एक व्हाईट बॉल आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ती 13 धाबा धावफलकावरती आल्यात. विकेट आली आहे. 1
बॅटिंग करते यशोदीप डिक्सल टीम. टॉस जिंकल्यानंतर सुरुवातच चांगली झाली. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन जो डिसिजन घेतला होता बॅटिंग करण्याचा तो अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये त्यांचा बाजून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. परंतु तदनंतर जर पाहायला गेलं तर एक मोठी विकेट आली आहे. श्रेयस मसे बाद झालेत. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय भावेश बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत इन ॲट नंबर 3. ओ दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय विकेट मिळाली आहे. श्रेयस मसे बाद झाल्यानंतर भावेशची यष्ट्या वाकवल्यात. अगदी आपण पाहता लेग स्टंप वरती बरोबर दांडी गुल केली अजय शिर्केनं. बॅक टू बॅक विकेट. जबरदस्त कमबॅक अजय शिर्केचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक असावा तर असा अगदी बॅक टू बॅक विकेटच मिळवल्यात. पॉवरफुल गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये. एक सेट फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र डिक्सल टीम वरती ती दादागिरी आपल्या गोलंदाजीची दाखवत असताना सफल झाले होते. गुडघा टेकून फटका खेचायचा होता परंतु इतके सफल झाले की स्टंप कव्हरच करू शकले नाहीयेत. बरोबर लेग स्टंपच मात्र इथे मात्र उडवला. चांगली गोलंदाजी अजय शिर्केची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पहिल्या 3 बॉलमध्ये जे काही घडलं जे काही झालं ते सगळं काही विसरून त्याच्यानंतर मात्र जी हिंमत दाखवली आहे ते मात्र 2 विकेटच मिळाल्यात. विकेट हॅट्रिक इथून मिळेल का? हॅट्रिक बॉल अजय शिर्के यांचा शेवटचा बॉल असेल या षटकातील. 5 बॉल आतापर्यंत झालेत. धावा आल्यात त्या 13. श्रेयस मसे बाद झाल्यानंतर धाव आलीच नाही कारण की 2 बॅक टू बॅक विकेट झाल्यात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 4थ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक आकाश सॅकिंग एंड वरती. कट केलाय फिल्डर आहेत. मिळाली विकेट हॅट्रिक. काय गोलंदाजी केली अजय शिर्केनं. गावदेवी चषक 2026 आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसातील पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये इथून मात्र ही विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा अजय शिर्के हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संपूर्ण स्पर्धेमधील जर पाहायला गेले गावदेवी चषक 2026 मधील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणारा गोलंदाज अजय शिर्के आपण पाहताय. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 13 धावा बहाल केल्यानंतर अगदी आपण पाहताय ती अचूकता त्याला मिळाली आहे आणि त्या अचूक टप्प्यावरती त्याचं नेहमीच खऱ्या अर्थाने ते नियंत्रण राहिलंय. विकेट हॅट्रिक मिळवली आहे. गोलंदाजी मार्क वरती किरण पाटेकर आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू. लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी मार्क वरती आहे. सॅकिंग एंड वरती आपण पाहताय रोहित. ओ विथ द टर्न फटका स्विचचा साऊंड बॉल सीमा पार. रोहितचा वार किरण पाटेकरच्या विरोधामध्ये पहिल्या बॉल वरती ठोकलाय षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती प्रहार चढवलाय. पहिलाच बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. स्वागतच केलंय किरण पाटेकर यांचं षटकारानं. रोहितनं 6 बॉल प्रतीक्षा केली. नॉर्थ स्ट्राईक एंड वरती उभा होता आणि त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक मिळाली. जशी स्ट्राईक मिळाली आपल्या बात्यातील मात्र हा एक फटकाच त्यानं काढलाय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. षटकारानं धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये यशोदीप डिक्सल टीमची. 19 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये टार्गेट सेट करायचं रोहित यांना माहिती आहे कारण की अगोदरच 3 विकेट्स इथून आल्या. तो प्रेशर बनलाय. आता जे काही करायचंय ते मला मैदानाच्या आतमध्ये करायचंय संघासाठी आणि मला इथून मात्र धावसंख्या उभा राहायची आहे. माझे साथीदाराने लवकर साथ सोडली आहे आणि जबाबदारी आता माझ्याकडे आली आहे. त्या जबाबदारीनं पहिल्या बॉलवरती लेफ्ट हँड गोलंदाजाचा ओव्हर द विकेटने आलेला बरोबर लेग कटर पीक केला आणि मात्र स्वीट हिटचा फटकाच बाहेर काढलाय. 6 धावा आल्या. धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती. किरण पाटेकर निघालेत पुन्हा एकदा. हो पुढ्यामध्ये टाकलाय. लॉप केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल. फिल्डर त्या ठिकाणी फंबल झाले. चुकी. बॉल सीमा पार. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. आउटफील्ड मध्ये बॉल फिरला
आणि तिथून मात्र अगदी आपण पाहतोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे चालाय चौकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय रोहित मैदानाच्या आतमध्ये. त्याला स्ट्राईक मिळालीच नव्हती पहिल्या ओव्हरमध्ये, सेकंड ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली आणि तो मात्र आक्रमक झालाय. जे आक्रमक सुरुवात खऱ्या अर्थानं श्रेयस मसे यांनी केली होती, आता तशी सुरुवात इथून रोहित देखील करतोय. धावा धाव फलकावरती आल्या त्या 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात यशोदीप डिक्सल टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना. हो पुन्हा स्विच आहे बॉल सीमा पार. रोहितच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. कमालीची बॅटिंग चालू आहे. विस्फोटक आक्रमक इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 29. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, विकेट्स आल्या 3 विकेट. हॅट्रिक मिळाली अजय शिर्के यांना आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमक झालाय आता रोहित, ज्याला 6 बॉल स्ट्राईक मिळालीच नव्हती, परंतु ज्यावेळी स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅट मधून हे आक्रमक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा सुसाटानं सुटला वेगानं. अगदी आपण पाहताय ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये हवा वाहते ना, ज्या वेगानं, त्याच वेगानं इथून मात्र बॅटिंग करत असताना रोहितला तुम्ही पाहताय. धावसंख्या अगदी टीमचे जाऊन पोहोचले 29 वरती. यावेळी ओव्हर द विकेटने आले. लगेच आपण पाहताय इथून मात्र ओव्हर द विकेटनं तो निर्णय घेतला. पहिला बॉल ओव्हर द विकेटने टाकत असताना बरोबर पुढ्यामध्येच टाकलाय. डॉट बॉल आलाय. कमबॅक तर हवाय किरण पाटेकर यांना, कारण की 3 बॉल मध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्यात. हो यावेळी आणखीन एक, परंतु पंच इथे सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतीये. थोडेसे कान मंत्र जरूर दिलेत अजय शिर्के यांनी देखील किरण पाटेकर यांना. लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे स्विंग चांगला आहे, त्यांच्याकडे टर्न चांगला आहे, परंतु तो टर्न मिळत नाहीये. त्यांच्या विरोधामध्येच आक्रमण झालंय. ओ दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय. मिळाली आहे विकेट रोहितची. एसटी वाकवली आहे. हे कान मंत्र उपयुक्ती ठरलेत किरण पाटेकर यांना अजय शिर्के यांचं. 3 बॉल वरती पुन्हा एकदा ते आक्रमण पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर मात्र किरण पाटेकरनं रोहितची विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 यशोदीप डिक्सल टीमला. रोहित देखील बाद, परंतु रोहितनं आपलं काम कम्प्लीटच केलंय. त्याच्या बॅटमधून धावा चांगल्या पाहायला मिळाल्यात. रोहितच्या बॅटमध्ये अगदी आपण पाहताय त्या 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत टीमची धावसंख्या झाली आहे धाव फलकामध्ये आपण पाहताय 30. या षटकातील जर पाहायला गेले तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि आता एका बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. किरण पाटेकर कमबॅक करतोय. कमबॅक इतका सुंदर होता की मात्र विकेटच पाहायला मिळाली. प्रत्युत्तरच दिलंय. रोहितला बाद केलं. मोठी विकेट आली आहे यशोदीप डिक्सल टीमची. हो पडल्यानंतर आतमध्ये आलाय, सेन्सिबली टच केला. विकेटची शक्यता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, बॅकअपला मिळणार नाहीये धाव. बासमननं पाठीमागं पाहिलंच नव्हतं बॉल कुठे आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे नकार दिलाय. शेवटच्या बॉलवरती धाव आली नाहीये. शेवटचा बॉल इथून निर्धावच आलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती 15च्या सरासरीने यशोदीप डिक्सल टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 30 धावा धाव फलकावरती आल्यात. 15ची सरासरी राखली आहे. एक चांगली धावगती जरूर पाहायला मिळतीये, परंतु विकेट्स आल्यात त्याचा दबाव नाहीये, परंतु धावा धाव फलकावरती आहेत हे फार महत्वाचं आहे. आता इथून खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग जर का या उर्वरित 2 षटकांमध्ये झाली तर एक चांगली टोटल यशोदीप डिक्सल टीमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सॅकिंग एंडवरती तुम्ही पाहता अक्षयला, नॉन स्ट्राइक एंडवरती ऋतिक, गोलंदाजी मार्कवरती रोहिदास शिर्के. बैलगाडा प्रेमी रोहिदास शिर्के, देवा बैलाचे मालक गोलंदाजी मार्कवरती आलेत. आज क्रिकेट खेळतील, उद्या शर्यतीच्या मैदानावरती पाहायला मिळतील. देवा बैल उद्या मैदानावरती घेऊन जाताना पाहायला मिळतील. ओ फटका लॉब केलाय फिल्डर त्या ठिकाणी योगेश, परंतु त्यांचा आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर केलाय. 1 बाउन्स घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती अक्षयच्या बॅटमधून चौकार. सुरुवात खऱ्या अर्थानं 3ही गोलंदाजांच्या विरोधामध्ये ते आक्रमणच झालंय.
अजय शिर्केच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला. किरण पाटेकरच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि आता रोहिदास शिर्के यांच्या पहिल्या बॉलवरती देखील चौकारच आलाय. 34 धावा. हो, ऑन साईडला फटका व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. बॅकहँड एरिया शोधले, बॉल वेगानं पुढे निघाला. डीप मधनं फिल्डर आलेत, तोपर्यंत 2 धावा मिळतील. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना अक्षय आपण पाहताय बरोबर समजदारीचं क्रिकेट, एक प्लॅनिंग नुसार क्रिकेट खेळावं लागेल. तेच प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना अगोदरच्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर मात्र ही दुहेरी धाव आली. दुहेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 36. 36 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. कमी गतीनं टाकला होता, पीक केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे अक्षयच्या पाठमधून आला उत्तुंग भरा भव्य षटकार. षटकार आला, षटकारानं धावसंख्या आता फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अगदी आपण पाहताय 42. 42 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक गोलंदाजाचा बरोबर अगदी समाचारच घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. जरी 4 फलंदाज बाद झाले असतील तरी देखील आपण पाहताय ते प्रेशर कोणतंही नाहीये यशोदीप डिक्सल टीम वरती, कारण की अक्षय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो देखील चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 12 धावा आल्यात. टीमची धावसंख्या देखील आपण पाहताय एकंदरीत जाऊन पोहोचले 42. 42. हो, अक्षयचा आणखीन एक वार, मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत, पकडली एक कॅच आणि इथून अक्षयला देखील परतावं लागतं. मिळाली आहे विकेट. प्रत्येक गोलंदाजाच्या बाबतीत एकच घडलंय. 3 बॉलमध्ये मोठे फटके आले. चौथा बॉल जो खऱ्या अर्थानं डॉट बॉलच आला आणि 5व्या बॉलवरती ती विकेट्सच पाहायला मिळाली आहे. अजय शिर्के यांना देखील 5व्या बॉलवरती विकेट मिळाली. त्यानंतर किरण पाटेकर यांना देखील 5व्या बॉलवरती विकेट मिळाली आहे आणि आता रोहिदास शिर्के यांना देखील ती 5व्या बॉलवरतीच विकेट मिळाली आहे. पहिल्या 3 बॉलवरती आक्रमण, चौथा बॉल तो डॉट बॉल आणि 5व्या बॉलवरती ती विकेट. आणि आता शेवटचा बॉल या षटकातील रोहिदास शिर्के यांच्या. 3 बॉलमध्ये रोहिदास शिर्के यांनी 12 धावा खर्च केल्या. 2 बॉलमध्ये धाव आलीच नाहीये, आली विकेट. आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी तुम्ही पाहताय फलंदाज पारस, 7व्या क्रमांकावरती पारस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते यशोदीप डिक्सल टीमची. एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट. ज्यावेळी कर्णधार एक चांगला स्टार्ट मिळवून देत असतो त्यावेळी टीम चांगलं काम करत असते. तो स्टार्ट श्रेयस मसे यांनी चांगला दिला आणि तिथून मात्र एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती धावफलकामध्ये ऑन साईडला खेळून काढलाय. एक तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न, परंतु साफ नकारच दिलाय. एकच धाव इथून पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 43. या षटकामध्ये धाबा आल्यात रोहिदास शिर्के यांच्या विरोधामध्ये 13. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. उर्वरित 1 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 17 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहता आल्यात त्या 13 धावा. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 3 बॉलवरती आक्रमण, पाठीमागचे 3 बॉल कमबॅक करणारेच राहिलेत, त्याच्यामध्ये विकेट्सच पाहायला मिळाल्यात. अजय शिर्के यांनी तर शेवटच्या 3 बॉलवरती विकेट हॅट्रिकच मिळवली आहे. तर नंतर आपण पाहता किरण पाटेकर यांना देखील शेवटच्या 3 बॉलमध्ये एक विकेटच मिळाली आहे आणि आता रोहिदास शिर्के यांना देखील पाठीमागच्या 3 बॉलमध्ये एक विकेट मिळाली आहे आणि त्याच्यामध्ये एक सिंगल देखील आली आहे. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 43. गोलंदाज यश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय आणखीन एक उंच पुरा असा गोलंदाज तो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यश गोलंदाजी मार्कवरती आणि देवादादा सांगतायत त्यांचा सगळ्यात आवडता गोलंदाज तो म्हणजे यश. ऑन साईडला फटका लॉब केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये रोहिदास शिर्के. चांगली फिल्डिंग झाली, फेकी देखील चांगली होती, परंतु गोलंदाज त्या ठिकाणी गॅदर करत नाहीये, परंतु बॅकअप आहे. आणि नेहमीच खऱ्या अर्थानं सांडशे टीमनं देखील यंगस्टरला संधी दिली आहे. बरेचसे यंगस्टर या टीमकडे तुम्हाला पाहायला मिळतात. बरेचशा यंगस्टरनं खऱ्या अर्थानं ती चांगली कामगिरी देखील केली आहे आणि बरेचसे सामने ते यंगस्टरने देखील सांडशे टीमला ते विजय करून दिलेत. धावसंख्या धावफलकावरती आले 44. 44 धावा. शेवटचं षटक यशचं. हा देखील एक यंगस्टरच आहे सांडशे टीमचा, तो शेवटच्या ओव्हरमध्ये. हो, बॅटची हलकीची कडा, शॉर्ट थर्डमॅनला हो कॅच.
काय एफर्ट्स पाहायला मिळाले. डाईव्ह लगावली, कॅच कॅरी केल्या. कॅच ऑफ द डे. जबरदस्त कॅच पाहायला मिळते. फलंदाज बाद. अप्रतिम कॅच त्या ठिकाणी कॅरी केल्या कुणालनं. जबरदस्त यंगस्टर. आणखीन एक बरेचसे देवादादा प्लेयर बाहेर आहे, त्याच्यामुळे यंगस्टरला संधी मिळाली, परंतु त्यांनी देखील सिद्ध केलंय. मग अगदी आमच्या वाट्याला फिल्डिंग आली. त्या फिल्डिंग मध्ये देखील आम्ही 100% टीमसाठी कमिटमेंट देणारच. आणि ती कमिटमेंट देत असताना आपण पाहताय त्या ठिकाणी कुमार आपल्याला पाहायला मिळाला. हो, फटका लॉब केलाय, कव्हरच्या डोक्यावरून केलाय. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्न होण्या अगोदरच बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. डीप कव्हरला चौकार आलाय. तेजसच्या बाट मधून आपण पाहताय चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48. 48 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली धावगती, एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली यशोदीप डिक्सल टीमनं. 48 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. उंच पुराशे फलंदाज आणि उंच पुराशे गोलंदाज एकमेकांच्या समोर. हो, आउट साइड डी ऑफ स्टंप. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा मिळाली आहे. एक्स्ट्राच्या साह्यानं आपण पाहताय 59 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतीये. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. शेवटच्या षटकातील पहिल्या सत्रातील बॅटिंग करण्याचा निर्णय तो योग्यच राहिलाय यशोदीप डिक्सल टीमसाठी. विकेट्स आल्या, फरकच पडला नाहीये, कारण की प्रत्येकानं ते कॉन्ट्रीब्युशन दिलंय बॅटिंग करत असताना. इथून आणखीन एक वाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, परंतु इतका बाहेर टाकला जातोय की मात्र व्हाईट लाईनला देखील सोडलं जात आहे. तिथून मात्र बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आलेत. 50 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बरोबर अगदी आपण पाहता अर्धशतक इथून कंप्लीट झालंय टीम यशोदीप डिक्सल टीमचं. चांगला बॉल यावेळी गतीनं बीट केला. वेगवान बॉल पाहायला मिळाला. जेवढा वेगानं बॅट फिरली तेवढाच वेगानं बॉल आला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालाच नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. 50 धाबा, अर्धशतक तर मात्र कंप्लीट झालंय यशोदीप डिक्सल टीमचं. त्या धाबा तर धाव फलकावरती लागल्यात. ही फायटिंग टोटल तर नक्कीच असेल. हो, चांगला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि इथून देखील आपण पाहतोय तो डॉट बॉलच आलाय. डॉट बॉल आल्यानंतर धाव मात्र मिळणारच नाहीये. 50 वरती सामले धाव फलक. एक शेवटचा बॉल खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रातील बाकी आहे. यशच्या या षटकातील चांगली बॉलिंग केली यशनं. डेट मध्ये एक चौकार त्याच्या विरोधामध्ये आला आणि त्याच्यानंतर मात्र त्या धाबा स्थानी दिल्या नाहीयेत. आतापर्यंत यशनं 7 धाबा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. एक विकेट देखील त्याने मिळवली आहे. आणखीन एक वाईट बॉल. चला नेक्स्ट मॅच रत्नदीप बीड खुर्द आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी कोल्हारे. आणखीन एक वाईट बॉल. आतापर्यंत 9 बॉल फेकलेत गोलंदाज यशनं. हो, इथून फटका तर खेळलाय. मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धाबा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहताय.
फेकी सॅकिंग एंड वरती झाली आहे. विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धाबा. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहताय. 54 धावा धावफलकावरती टार्गेट आहे ते आता मात्र सांची टीमच्या अगेन्स्ट ते 55 या धावसंख्येचं 55 धावसंख्येचं टार्गेट असेल. 24 बॉल मध्ये 55 धावा बनवायचे दुसऱ्या सत्रामध्ये सांची टीमला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. रत्नदीप बीड खुर्द आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी कोल्हारे. बीड टीमचे कर्णधार आलेत. कोल्हारे टीम आपला कर्णधार पाठवा आणि त्यानंतर आपण एक सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय देवा अकॅडमीचे प्रोप्रायटर देवादादा चव्हाण यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. गावदेवी चषक 2026 मध्ये देवादादा यांचा सन्मान, भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहात. या स्पर्धेचे आयोजक यांच्या विद्यमानातून खऱ्या अर्थानं चला गावदेवी कोल्हारे टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. बीड टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. कोल्हारे टीम आपला कर्णधार आपण टॉससाठी पाठवा. चला सांची टीम आपले फलंदाज देखील जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आज फायनल दिवस आहे. आज वेळ फार कमी आहे आपल्याकडे. आपल्याला आज वेळेमध्येच मॅचेस कव्हर करायचे आहेत. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते सांची टीमकडनं. रोहिदास शिर्के आणि अजय शिर्के हे 2 फलंदाज सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 55 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी एक मोठी धावसंख्या खऱ्या अर्थानं उभारली आहे यशोदीप डिक्सल टीमनं. कॅप्टन जो डिसिजन घेतला तो अगदी योग्यच राहिला बॅटिंग करत असताना, परंतु या धावसंख्येचा बचाव इथून कशा पद्धतीनं केला जाईल हे देखील पाहावं लागेल. कारण की बॅटिंग दमदारच झाली आहे. ती सुरुवात श्रेयस मसे यांनी करून दिली. त्याच्यानंतर रोहितचं आक्रमण पाहायला मिळालं, अक्षयचं आक्रमण पाहायला मिळालं. प्रत्येक फलंदाजानं ते कॉन्ट्रीब्युशन दिलं बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी. आणि तोच आता मात्र सिंग इथून त्या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी मात्र फिल्डिंग सेट करत असताना तुम्ही पाहताय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. आकाश गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्या षटकामध्ये P1चं षटक हे जबाबदारीपूर्वक षटक आहे आणि त्या जबाबदारीनं आता त्याला ते षटक हातलावं लागेल. चला गावदेवी कोल्हारे टीमचे कर्णधार आपण या टॉससाठी. नेक्स्ट मॅच रत्नदीप बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी कोल्हारे. आणखीन एक बिग फाईट गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये कर्जत खालापूरमधील सगळ्यात नामवंत संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. रत्नदीप बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी कोल्हारे, त्याच्यानंतर खांडपे आणि त्यांच्या विरोधामध्ये वारदोली, घोडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये पायरमाल. अशा आजच्या दिवसामध्ये आपण हा लॉट्स पाहतोय. अशा लढती तुम्हाला पाहायला मिळतील. सगळे हे नामवंत खऱ्या अर्थानं संघ आहेत. अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा तो खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आज तुम्ही या मुगाई माता मुकपेच्या मैदानावरती गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून त्यांचा खेळ पाहणार आहात. तो आपल्या भेटीस खऱ्या अर्थानं त्यांचा तो खेळ पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल आकाशचा आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर व्हाईट लाईनच्या आतमधून गेलाय. पंच इथे सांगतात की हा डॉट बॉल आहे.
पहिलाच बॉल वेगवान पाहायला मिळाला गोलंदाज आकाश कडून. 55 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या ओव्हरची जबाबदारी आणि पहिलाच बॉल इथून तो डॉट बॉलच फेकलाय. आकाशचं पहिलं षटक पी बनच्या षटकामध्ये पहिला डॉट बॉल रोहिदास शिर्केच्या विरोधामध्ये आलाय. हो पुन्हा एकदा अगदी आपण पाहता चॉप करण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बाट वेगानं आली होती परंतु बॉल देखील आपण पाहताय वेगानंच निघून गेला. बाट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या तुम्हाला 55 चेस करायची आहे. बॉल तुमच्याकडे 24 आहेत. तुम्हाला सुरुवात चांगली करावी लागेल. जर तुमची सुरुवात चांगली झाली तर तुम्ही या धावसंख्येपर्यंत इथून पोहोचू शकाल. चला कोल्हारी टीम आपण आलात कॅप्टन टॉस साठी या. बाची लिडिंग एज शॉट फाईन लेगला चुकी झाली. डायरेक्ट हिटचा चान्स. इथे मात्र रोहिदास शिर्केची विकेट येता वाचली परंतु अजय शिर्के नॉर्थ स्ट्रायकिंग एंड वरती डेंजर एंड झोन कडे चालला होता. डायरेक्ट हिट झाली असती तर अजय शिर्के फ्रेम मध्ये देखील नव्हते. सन्माननीय विलासदादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. विलासदादा या आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. गावदेवी कोल्हारे आणि त्यांच्या विरोधामध्ये रत्नदीप बीड. एक बिग फाईट तुम्हाला इथून पाहायला मिळेल. एकीकडे कर्जत तालुका तर दुसरीकडे तुम्ही पाहणार आहात खलापूर तालुका. पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करतील तोपर्यंत एक सिंगल धाव इथून पाहायला मिळतीये. दोनही धाव खऱ्या अर्थानं त्या रिक्स उचलल्यात या धाब्यांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 2 बनवायचे. 55 टॉस जिंकलाय कोल्हारी टीमनं आणि डिसिजन अगदी थोड्याच वेळामध्ये ते आपल्यापर्यंत सुपूर्द करतील. हो फुल टॉस बॉल दिलाय ऑन साइडला. बॉल बरोबर गॅप मध्ये चाललाय. वाईड स्लॉंगॉनला क्लिअर केलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 6 वरती. फुल टॉस बॉल आला. फुल टॉस बॉल वरती तो फुल टोल वसूल करत असताना तो चौकार पाहायला मिळतोय रोहिदास शिर्के यांच्या बाट मधून. सहा धावा धावफलकावरती आल्यात. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहताय सॅनशी टीमच्या अकाउंट मध्ये. सुरुवातीलाच खऱ्या अर्थानं 2 डॉट बॉल आले. त्याच्यानंतर 2 सिंगल. त्याच्यानंतर मात्र तो चौकार आकाशच्या विरोधामध्ये. हो इथून आपण पाहताय बाची कडा घेतली आहे. एसटी रक्षकानं पकडली आहे कॅच. पहिला आदरा मिळतो सांची टीमला. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रोहिदास शिर्के आउट. मिळाली मोठी विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉल वरती रोहिदास शिर्केची मोठी विकेट मिळाली आहे यशोदीप डिक्सल टीमला. आणि माहिती आहे या धावसंख्येचा बचाव करायचा असेल तर पहिल्या ओव्हर पासूनच खऱ्या अर्थानं ती आक्रमक सुरुवात गोलंदाजी मधील आपल्याला करावी लागणार आहे. आणि आकाशनं मात्र ती सुरुवात करून दिली आहे. इकॉनॉमिकल षटक फेकले 6 धावसंख्येचं आणि मात्र त्याच्यामध्ये एक विकेट देखील पाहायला मिळाली आहे. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला आकाशची पाहायला मिळाली आहे. एका ओव्हरमध्ये 6 धावा विकेट आली आहे. 55चा पाठलाग करत असताना सांची टीमची आपण पाहताय ज्या टीमनं आतापर्यंत जी सुरुवात केली आहे ती अगदी आपण पाहताय वेगवान सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट दिलाय परंतु डिक्सल टीमच्या अगेन्स्ट आकाशच्या विरोधामध्ये त्यांना धावाच इथून मात्र एकवटता आल्या नाही आहेत. फक्त 6 धावा धावफलकावरती आहेत परंतु मॅच संपलेली नाहीये कारण की 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 धावा धावफलकामध्ये 49 अजूनही बनवायचे आहेत. 18 बॉल मध्ये अजय शिर्केला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. तो आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे. ओ पहिला बॉल अजय शिर्केचा वार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेगला ठोकला षटकार. पहिलाच बॉल खऱ्या अर्थानं इथून मात्र रोहितचा आणि पहिल्याच बॉल वरती आला अजय शिर्केचा वार. पहिल्या बॉल वरती ठोकलाय षटकार. कमालीची बॅटिंग अजय शिर्केची आपण पाहताय. सेकंड ओव्हरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. षटकार आलाय. धावसंख्या आता फ्लाय होतीये 12 वरती जाऊन पोहोचती आहे. अजय शिर्के म्हटल्यानंतर आक्रमक फलंदाज म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक ऑलराऊंडर खेळाडू. हो इथून आपण पाहताय पंचांनी बाईट बॉल दिलाय. एक्स्ट्रा धाव इथून मात्र मिळेल. एक्स्ट्राच्या साह्यानं आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती
मॅच संपलेली नाहीये, कारण की अजय शिर्के मैदानाच्या आतमध्ये एक षटकच आतापर्यंत समाप्त झालंय, जास्त काही झालंच नाहीये. आणि अजय शिर्केनं यावेळी देखील आपण पाहता वाईट बस बॉल पाहायला मिळतोय. बरोबर आणखीन एक एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टम नाहीये, त्याच्यामुळे पंचांचा डिसिजन तो अंतिमच असेल. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, धाव फलकावरती 14 धावा धाव फलकावरती आल्यात. 2 व्हाईट बॉल आलेत. एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर रोहित यांच्या गोलंदाजीतून कट केलाय शॉट थर्डमॅनला, कॅच ड्रॉप. शॉट थर्डमॅनला खऱ्या अर्थानं बीट करायचं होतं, परंतु बरोबर शॉट थर्डमॅनच्या हातामध्येच बॉल आला होता. त्या ठिकाणी फिल्डरकडनं चुकी झाली, कॅच ड्रॉप झाली. आता कॅच तुम्ही कोणाचे सोडले हे देखील तुम्हाला येणाऱ्या काही बॉलमध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण की अजय शिर्के म्हटल्यानंतर रन मशीन ही सांडशे टीमची, आणि नेहमीच आपल्या टीमसाठी ते चांगलं काम चांगलं कार्य त्यांनी केलं आहे. मग ती बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, या टीमला लीड करत असताना अजय शिर्केनं या टीमला पुढे नेण्याचं काम केलं आहे, आणि त्याला मात्र या मॅचमध्ये ते जीवदान मिळालं आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आला आहे. धावसंख्या धावफलकावरती आली ती 15, पाठलाग चालू आहे 55 या धावसंख्येचा. गावदेवी चषक 2026 स्पर्धा तुम्ही पाहताय. पहिली मॅच आजच्या या दिवसातील फायनल दिवस या स्पर्धेचा, अंतिम टप्पा अंतिम पडाव या स्पर्धेचा आपण पाहताय. अगदी अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. फायनल दिवसामध्ये तुम्ही पाहताय शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आज खऱ्या अर्थानं 8 संघ आपले नशीब आजमावणार आहेत. कोणता संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचेल, सेमी फायनल पर्यंत पोहोचेल, फायनल पर्यंत पोहोचेल. परंतु पंच इथे सांगतात व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, परंतु जास्तच बाहेर निघतोय, जास्तच टर्न मिळतोय, आणि तिथून मात्र पंच देखील व्हाईट बॉलच देत आहेत. एक्स्ट्राच्या धावा आल्यात. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक 16, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, जिथे संघर्ष चालू होता सांडशे टीमचा, जिथे विकेट्स आली होती रोहिदास शिर्केची. त्याच्यानंतर मात्र रोहितनं आतापर्यंत 3 व्हाईट बॉल फेकलेत, एक षटकार देखील आला आणि एक सिंगल देखील आली आहे. एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 आलेत. किरण पाटेकर ऑन स्ट्राईक आहेत, लेफ्टी बॅटर विस्फोटक आहेत, आणि आता ते मात्र सॅकिंग एंडवरती आहेत. थोडासा वेळ घेतला जातोय, थोडासा संयम घेतला जातोय. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. आडवा बाटनं प्रहार करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती तो षटकार मिळणारच नाहीये. तुम्हाला स्ट्रॅटर्जी आखावी लागेल, तुम्हाला प्लॅनिंग कराव्या लागतील या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. त्या प्लॅनिंग तशा मैदानाच्या आतमध्ये आखल्यानंतरच तुम्ही गोलंदाजाच्या बौद्धिक क्षमतेवरती ते वार करू शकाल. तर तशी खऱ्या अर्थानं प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? डॉट बॉल आलाय. हे डॉट बॉल फार निर्णायक राहतील या मॅच मधले. 55चा पाठलाग करत असताना शॉर्ट बॉल आला, हुक केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहेत बॉलला, त्या ठिकाणी अडवलं गेलाय. तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळते. बरोबर डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आले. माहिती आहे किरण पाटेकर लेफ्टी बॅटर आहेत, आणि हाफ ट्रॅकर बरोबर त्यांच्या समोर आला. तो हाफ ट्रॅकरला पुल करत असताना ती ताकद जनरेट झाली नाहीये. मिस टायमिंग होता, परंतु फिल्डर थोडेसे दूर होते. बॉलला अडवलं गेलं. 17 धावा धावफलकावरती आहेत. यशोदेव डिक्सल टीमकडे बॉलिंग अटॅक देखील भरपूर चांगला आहे, आणि त्याच कारणामुळे तर टीमच्या कॅप्टननं ते धावा बचाव करण्यासाठी पहिली बॅटिंग घेतली. इथून फटका चांगला केला लॉंग लेगला. फिल्डर नाही आहेत, बॅकहँड एरिया. बॉल सरळ चाललाय गोलीच्या वेगानं सीमा रेषेच्या पलीकडे. अजय शिर्केच्या बॅटमधून आलाय हा चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अजय शिर्के करत असताना टीमला खऱ्या अर्थानं हवे असणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. गरजेच्या वेळी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं त्याला समजदारी आहे, माहिती आहे, आणि नेहमीच खऱ्या अर्थानं ते चांगलं काम त्यांनी केलंय. कोणत्या सिच्युएशनला काय हवंय, कुठून धाबा जमवायचे आहेत, कुठे सिंगल हवी आहे, कुठे डबल हवी आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. 21 धावा धावफलकावरती 55चा पाठलाग करत असताना सांची टीमच्या हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पुल केलाय. अगदी आपण पाहता डीप मध्ये फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचलाय लॉंग लेग सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अजय शिर्के ऑन फायर नाव. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 25-25.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अर्ध लक्ष तर कंप्लीट झालं. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. दाबा धावफलकावरती 25. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर 2 व्हाईट बॉल आले, मग एक सिंगल आली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट आला, मग एक डॉट बॉल आला, एक सिंगल आली आणि 2 चौकार आले. या षटकाचं विश्लेषण एकंदरीत 19 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 25 धावा धावफलकावरती. 12 बॉल मध्ये आता 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल 30 ची आवश्यकता. 12 बॉल मध्ये बनवल्या त्या 25, 12 मध्ये अजूनही 30 बनवायच्या आहेत. त्या इथून सांडशी टीमला किरण पाटेकर, अजय शिर्के अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, परंतु आता गोलंदाजीसाठी गोलंदाज जयेश भासे गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये जयेश भासे यांना तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पाहताय. आता मात्र इथून कमबॅक हवाय तो यशोदीप डिक्सल टीमला. तो कमबॅक खऱ्या अर्थानं करून देतील का जयेश? हो, इथून आपण पाहताय बाटची कडा घेतली पाठीमागे. ओ डायरेक्ट हिट. फलंदाज अजय शिर्के. ओ यू टी. या धाब्याची गरज होती का? मार्चची गोल्डन विकेट. अजय शिर्के हॅज टू द डिपार्ट. मिळाली मोठी विकेट. अजय शिर्के बाद. टेन्शन डगआउट मध्ये, शांत डगआउट. हे सांगून जाते चित्र. अजय शिर्केची विकेट किती महत्वाची होती. दूर भरून खेळण्याचा प्रयत्न, बाटची हलकीशी कडा घेतली, बॉल अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये गेला आणि तिथून मात्र श्रेयस मसेनं काय निशाणा साधला एस्ट्यांचा. बरोबर एस्ट्यांवरतीच निशाणा साधला. बॅकअपला कोणी नव्हतं, परंतु श्रेयस मसे यांना माहिती आहे जरी 4 धावा आल्या तरी चालतील, परंतु अजय शिर्केची जर का विकेट मिळाली तर ही मॅच आमच्यासाठी खुली होईल. आणि तेच झालंय. अजय शिर्केची मोठी विकेट मिळाली. अजय शिर्के बाद झालेत. नाराज, हताश नजरेनं मैदानाच्या बाहेर येताना संपूर्ण नाराजगी आता इथून मात्र स्पष्ट झाली आहे. पंचवीस धावा धावफलकावरती. जयेश पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे रनआउटची. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता बॅटिंगसाठी सागर चौथ्या क्रमांकावरती. 11 मध्ये बनवायचे आता 30. हो, चांगला बॉल जयेशचा. याचसाठी या गोलंदाजाला बोलवलं होतं, त्यानं ते काम कंप्लीट केलंय. अगदी आपण पाहता बॅक टू बॅक 2 डॉट बॉल फेकलेत. एक रनआउटची विकेट. अजय शिर्के मोठी विकेट मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. कमालीची वापसी पाहायला मिळते यशोदीप डिक्सल टीमची. हो, आणखीन एक चांगला बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. लाऊड अपील. 11च्या 11 खेळाडू. लॉंगॉफ आणि लॉंगनला माहीत देखील नाहीये की इथून बॉल बॅटला स्पर्श झालाय की नाही, परंतु अपील अगदी सगळेच जण करतायत. या मॅच वरती पकड मजबूत करायची आहे. ही मॅच आम्हाला जिंकायची आहे आणि त्यासाठी मात्र आपल्या गोलंदाजाचं ते मनोबल वाढवण्यासाठी ती अपील मैदानाच्या आतमध्ये. हो, आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहते बाउन्स करतोय. हुसली घेत जात असताना हा देखील बॉल पाहायला मिळतोय. जयेशने कमालीची गोलंदाजी केली आहे. 4च्या 4 डॉट बॉल फेकलेत. एकही धाव अद्यापर्यंत त्याच्या विरोधामध्ये आली नाहीये. सागरनं इथे चुकी केली आहे. हो, इथून देखील एस लागली आहे. एसटी रक्षकाने पकडली आहे कॅच. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 3 सांडशी टीमला. फलंदाज सागर आउट. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय हे आता सांडशी टीमला देखील कळायला मार्ग नाहीये. अजय शिर्केची विकेट आल्यानंतर जो दबाव निर्माण केला यशोदीप डिक्सल टीमनं सांडशी टीम वरती, आता खऱ्या अर्थानं तो दबाव स्पष्ट झालाय. कारण की इथून रनच येत नाहीये. 5 बॉल आतापर्यंत टाकलेत. 5 बॉल मध्ये एकही धाव पाहायला मिळाली नाहीये. आता शेवटचा डॉट बॉल जर का इथून पाहायला मिळाला तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. ते पहिलं मेडन षटक येईल का? गोलंदाज जयेश भासे ते पहिलं मेडन षटक या स्पर्धेतील टाकतील का? याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. गावदेवी चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का?
विकेट मेडन षटक. जर हा डॉट बॉल आला सॅकिंग एंडवरती आपण पाहताय लेफ्टी बॅटर आविष्कार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. आविष्कारकडे देखील ती ताकद आहे मोठे फटके मारण्याची. तो सॅकिंग एंडवरती हो हलक्या हातानं चॉप केला आहे. सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट करायची आहे. एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. शेवटच्या बॉलवरती एक धाव आली आहे. एक धाव संख्येचं षटक फेकलाय. काय कमालीची गोलंदाजी झाली आहे. आपण पाहताय गोलंदाज जयेश भासे यांची कमालीचं कमबॅक. कमबॅक कसं करावं ते आता मात्र जयेश भासे यांच्याकडनं शिकावं. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या होत्या 25 आणि त्याच्यानंतर मात्र ती संपूर्ण जबाबदारी अजय शिर्के सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्याच्यानंतर गोलंदाजीतली दाखवलेली ती दादागिरी पाहायला मिळाली. फक्त एका धावसंख्येचे षटक आणि त्याच्यामध्ये एक रनआउटची जी महत्वपूर्ण विकेट अजय शिर्केला बाद केलं आणि त्याच्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती ती सिंगल आली. श्रेयस मस्से गोलंदाजी मार्कवरती धावा धाव फलकावरती 26. 6 बॉलमध्ये बनवायचे 29. सॅकिंग एंडवरती आविष्कार. SM स्पोर्ट्सचे ओनर श्रेयस मसे गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेटनं लेफ्ट बॅटरसाठी. हो फटका मिस टायमिंग आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथून जेल ड्रॉप. हो डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. डिक्सल टीमचा गोटी नेम अगदी अप्रतिम आहे. श्रेयस मसे यांनी देखील डायरेक्ट हिट केली. यशच्याच डायरेक्ट उद्ध्वस्त केल्या. इथून ऋतिकने देखील डायरेक्ट हिट केली आणि अगदी तिथून देखील आविष्कारला बाद केलाय. बरोबर यशवरती निशाणा साधलाय परंतु कॉन्फिडंट नव्हते ऋतिक. मारू की नको मारू हा प्रश्न होता कारण की जर यष्ट्या उडल्या नसत्या. फिल्डिंग आहे गावदेवी कोल्हारी टीमची म्हणजे बॅटिंग करायची आहे रत्नदीप बीड टीमला. दोन्ही टीम रेडी राहा नेक्स्ट मॅच साठी. हो चांगला बॉल परंतु पंच सांगताय इट इज वाईट. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. मॅच थोडीशी दूर राहिली आता सांशी टीम कडून. धावसंख्या धाव फलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळते 28. 55चा पाठलाग करायचा आहे. सॅकिंग एंड मध्ये आपण पाहता किरण पाटेकर, दीपक कर्णुक. खलापूर टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव नेहमी चर्चेमध्ये राहिलेलं नाव दीपक कर्णुक सर या ठिकाणी आले. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. बऱ्याचशा स्पर्धा 40+ ते देखील कव्हर करतात आणि आज 40+ बिग बॅश त्या ठिकाणी ऑक्शन देखील आहे पलसदरी मध्ये. तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतील. आयकॉन असतील. ओकत केलाय. फिल्डर आहेत पॉइंट मध्ये. पकडली कॅच. आणखीन एक विकेट श्रेयस मसे यांना. कमालीची बॉलिंग चालू आहे शेवटच्या ओव्हरमध्ये श्रेयस मसे यांची. आणि श्रेयस मसे यांनी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये ज्यावेळी 6 बॉलमध्ये 6, 6 बॉलमध्ये 7, 8 अशा ज्यावेळी मॅचेस येतात त्यावेळी त्या मॅचेस करताना हाय व्होल्टेज बनवल्यात आपल्या टीमसाठी. 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची एक मॅच त्यांनी आपल्या टीमला जिंकून दिली. अशा मॅचेस खऱ्या अर्थानं त्यांना आवडतात. परंतु या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये तब्बल 29 धावांसंख्येचा बचाव करायचा आहे. आणि इथून जर पाहायला गेलं तर या षटकातील 3 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धाबा धाव फलक्यामध्ये आपल्याला सांची टीमच्या 29 पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. जिथे अजय शिर्केंची विकेट आली तिथे ही मॅच पूर्णपणे अगदी पलटली. हो चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. आडवा बाटनं दूर भरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. श्रेयस मसे शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना. ओ फटका लॉप केलाय गॅप मध्ये. चौकार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या धाव फलक्यामध्ये आपण पाहता 33.
कदाचित अजय शिर्केची विकेट आली नसती तर या मॅचचं चित्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावा थोड्याफार कमी पाहायला मिळाल्या असत्या, कारण की ज्या फ्लो मध्ये ते बॅटिंग करत होते इथून देखील मिसफील्ड झाली आहे. बॉल सीमा पार, शेवटच्या बॉलवरती देखील आलाय चौकार. कॉन्फिडन्स आता वाढला असेल फलंदाज कुणालचा, कारण की त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. त्यांनी एक कॅच देखील कॅरी केली आहे, 2 कॅच कॅरी केल्यात. आता त्याला प्रमोट देखील केलं जाईल नेक्स्ट मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 37 मॅच जिंकली आहे यशोदीप डिक्सल टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम सांची. दोन्ही टीमला